टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत। सर, तुम्ही एक व्हिडिओ बघितला असन पालकमंत्री संजय शिरसाट यांचा, त्याच्यामध्ये ते बेडरूममध्ये आहेत, बनियानवर आहेत, एक बॅग आहे बाजूला, आणि संजय राऊत असं म्हटलेत की त्या बॅगमध्ये पैसे आहेत, आणि हा व्हिडिओ सध्या माध्यमामध्ये सगळीकडे दिसतोय। काय सांगाल? काय सांगायचं, मी मागच्या किती दिवसापासून हे सांगत राहिलेलं आहे ना उसमें। आज तुम्ही ते व्हिडिओ दाखवलेला आहे की ज्यांच्या बेडरूममध्ये ते पैशाने भरलेला बॅग दिसत आहे। मी ते पैसे दाखवले नाही होते, पण मी डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे की याच पैशातून कशा प्रकारे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी त्यांनी विकत घेतलेली आहे। पण मला असं वाटतं की तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवा किंवा पैसे दाखवा, पैशांतून भरलेला बॅग दाखवा, याचा काही परिणाम होणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे लक्ष देणार। आणि महाराष्ट्र सरकारच्या नंतर जे एजन्सीज आहे ते त्याच्या बाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवाने मला असं हे सांगावं लागतं की आज जे एजन्सीज हरकतमध्ये यायला पाहिजे होती ते का गप्प बसले आहे मला हे माहीत नाही आहे, पण एक गंभीर प्रकार आहे। मी जे बोलत होते तेच आज व्हिडिओमध्ये दिसत आहे की इतकं मी प्रश्न विचारत होतो की इतकं कोट्यवधी रुपयेची प्रॉपर्टी कुठून घेतली, आणि आज जे व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे, जे पैसे आलेले आहे त्या पैशातून आता प्रश्न हे होतो की हे पैसा आला कुठून, बॅग भरून आला कुठून हे पैसा। आणि स्वाभाविक आहे की त्यांच्या बेडरूममध्ये कोणी असा व्हिडिओ घेतला असेल तर कोणाचे तुम्ही नाक दाबली असेल पैसे मागवण्यासाठी। ते PWDचे अधिकारी होऊ शकता, PWDचे ठेकेदार होऊ शकता, किंवा तुम्ही पालकमंत्री आहे, खूप सारे दुसरे ठेकेदार असू शकता, त्यांनी पैसे दिले असेल। आता एजन्सीजने त्यांना प्रश्न विचारावा। सर, मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये म्हणजे विधान भवनात संजय गायकवाडांनी एका वेटरला मारहाण केली होती, त्यावर तुम्ही काल बोलले। त्यावर संजय गायकवाडांनी आज प्रतिक्रिया दिली तुमच्याबद्दल की मी त्याला तर 2च गुस्से मारले, पण तुम्ही ते जर हॉटेल चालवाय घेतलं किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतलं तर तुम्हाला इतका मारेल की तुम्ही हॉटेल चालवायचं लायकीच राहणार नाहीत। हे चिल्लर लोक जे आहे ना, फक्त गोरगरीब लोकांवर आपली ताकद दाखवतो। हे काय नाव आहे त्यांचं, संजय, त्यांना संजय गायकवाडला सांग कुठे तू येणार आहे का मी येऊ तुझ्याकडे। हे काय आहे की जे गोरगरीब लोक आहे त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे तुम्हाला प्रत्युत्तर देण्याची, त्या लोकांना तुम्ही असं बॉक्सिंग करून, आणि तुम्ही कायदे बनवणारे लोक आहे ना, कळत नाही आहे का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये काय कायदे असायला पाहिजे, काय नियम असायला पाहिजे, हे विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये हेच लोक बनवणारे आहे ना। मग असा नियम बनवून टाका ना की कोणत्याही हॉटेलमध्ये, कोणत्याही कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचा तुम्हाला काही जेवण मिळाला तर त्या वेटरला बोलवा आणि त्याला बुक्के मारून त्याचा तोंड फोडा। हे एक ॲक्टच बनवून टाका। दररोज तुमचे जे जितके आमदार आहे ना त्यांना खूप चांगलंही वाटेल की सर्व हॉटेलामध्ये जायचं, वेटरांना बोलायचं आणि बुक्क्या फायटरने मारायचं। म्हणजे या संजय गायकवाडनी जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा मला वाईट काल जे देवेंद्र फडणवीस साहेबांचा उत्तर होता, किती लाईटली ते घेत होते। कोणीही असू द्या, ते उत्तर भारतीय होतं, साऊथचा हे वेटर होतं, उसमें काय माणूस नाही आहे का, तो पोट भरण्यासाठी आलेला नाही आहे का, त्याचा काय दोष होता? तुम्ही कंप्लेन करायला पाहिजे होतं की तुम्हाला ऐकत नाही आहे कोणी। जसं तुमच्या पक्षातले लोकांची आता सरकारमध्ये काही व्हॅल्यू राहिलेली नाही आहे, तसंच तुमचा स्पीकरही ऐकणार नाही। तुम्ही 2 ओळीमध्ये स्पीकरला पत्र पाठवले असते की या कॅन्टीनमध्ये असं चाललेलं आहे, तर स्पीकरने एका आमदाराची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली असती। मग आपल्याला तर बुक्के मारायचे आहे उसमें। आपला मागचा जे इतिहास आहे गुंड प्रवृत्तीचा ते आतापर्यंत गेलेला नाही आहे। आणि कृपा करून मला हे धमक्या फमक्या देऊ नका की मला इतकं मारणार तितकं मारणार करके। तुम्ही जिथे सांगेल मी यायला तयार आहे। मी असे किरकोळ दररोज माझ्याकडेही पण तुमच्या घरावर हल्ला करू, तुमच्या घरावर येऊ करके, असे शेंबडे लोकांना मी जास्त महत्त्व देत नाही। आता त्याच कारणावरून संजय गायकवाड यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे का नाही काल झाली? कोणी तक्रार देण्याची वाट बघत होते,
पूर्ण देशामध्ये लोकांनी बघितलेले आहे की एका लोकप्रतिनिधी कशा प्रकारे एका गरीब माणसाच्या विरोधात कशा कारवाई करत आहे, कशा बुक्के मारत आहे, थपडा मारत आहे त्याला. सुओ मोटो पोलिसांनी त्वरित हे बघायला नको की समोरचा माणूस हे आमदार आहे का खासदार आहे का माजी खासदार आहे का मंत्री आहे. काही कारण नाही आहे तुम्हाला हे. पण आज दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की पोलीस ही जोपर्यंत सरकारचा आदेश येत नाही तो इन्स्पेक्टर कारवाई करणारच नाही. कारण त्यांना माहीत आहे की नाही तो आपली नक्षलवाद एरियामध्ये आपली ट्रान्सफर होऊन जाईल करके बाबा आता चल तू बॉक्सिंग कर, तू थोबडा फोड, तुला काय करायचे आहे कर. मला जोपर्यंत माझा मायबाप सांगतील नाही मी कारवाई करणार नाही. सर, संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली, त्यानंतर त्या नोटीसवर बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुलाचं नाव घेतलं होतं आणि त्यांनी तो नाकारला होता, मला नोटीस आली नाही. परंतु त्याच त्या दरम्यान एकनाथ शिंदे मुंबईला शहांना भेटायला गेले आणि संजय राऊत असं म्हणलेत आता की एकनाथ शिंदे हे निवडणुकीपूर्वी तयार होते की आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायला तयार होते आणि आता हे करू शकतात केवळ मुख्यमंत्रीपदासाठी. मला माहीत नाही आहे ते कशासाठी गेलेले आहे. माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे. कुणाची सत्ता बनणार आहे, कोण कुठे जाणार आहे याला माझं काही देणं घेणं नाही आहे. मी फक्त या सरकारमध्ये जे भ्रष्ट कारभार सुरू आहे त्याच्या बाबतीत मी बोललेलं आहे आणि अपेक्षा करतो की देशाचे जे गृहमंत्री आहे अमित शाह साहेब त्यांनीही एकनाथ शिंदे साहेबांना प्रश्न विचारायला पाहिजे की बाबा तुझ्या मंत्री जे आज इतका भ्रष्ट कारभार करत आहे, एक आमदार एका वेटरला कशा प्रकारे मारत आहे, हे आपल्या एजेंडामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये आहे का. कारण अलायन्स पार्टनर्स आहे, बहुतेक त्यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये हे ठरलेलं असेल की आम्ही भ्रष्टाचारही करणार, आम्ही पैसेही खाणार आणि कोणी आम्हाला चांगलं जेवण दिलं नाही तर त्याला बुक्क्यानी मारणार. नक्कीच होते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील. संजय गायकवाड यांनी त्यांना जे आव्हान दिलं आहे त्यासाठी मी तयार आहे, तुम्ही कुठेही बोलवा, मी त्या ठिकाणी येईन असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.